मार्केटची कचोरी खाल्ली असेल खूप वेळा, पण आईने बनवलेल्या कचोरीची गोष्टच काहीतरी वेगळी आहे. मसालेदार सारण आणि खुसखुशीत असं कवच आणि आईच्या हातची जादू, हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी इथे रवा, मैदा, तेल आणि मीठ घालून याला व्यवस्थित आपण भिजवून घेतलेलं आहे. त्याला 2 तास आपण झाकून ठेवायचे. त्यानंतर इथं एका पॅनमध्ये आपण 1 वाटी बेसन व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. जेवढी तुम्ही डाळ घेणार ना तेवढंच बेसन घ्यायचं. डाळ पण 4 ते 5 तास छान भिजत घातलेली होती. डाळ मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर फोडणी घालायची. त्याच्यामध्ये कांदा आणि सगळे मसाले आणि डाळ घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. डाळीचा कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे. मग त्याच्यामध्ये बेसन घालून त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मग वरनं बडीशोप, कोथिंबीर आणि मीठ घालायचं आणि आपला मसाला छान तयार झालेला आहे. त्यानंतर पारी पातळसर लाटून घ्यायची. मग त्याच्यामध्ये मसाला भरायचा आणि दाबून त्याला हलकं लाटून घ्यायचं आणि छान खरपूस तळून घ्यायचं. तयार झाली आहे आपली छान अशी खुसखुशीत कचोरी.